नालासोपारा स्टेशन परिसरात अजूनही पाणी आहे। नागरिकांना साचलेल्या पाण्यातूनच प्रवास करावा लागतोय, वाट काढावी लागते। हा संपूर्ण परिसर जर आपण बघितला तर अद्यापही पाण्याने वेढलेला आहे। काल कमरे इतकं पाणी या संपूर्ण परिसरामध्ये होतं। स्टेशनवर देखील रेल्वे ट्रॅकवर पाणी होतं आणि ते पाणी अगदी काही वेळानंतर प्लॅटफॉर्म पर्यंतही पोहोचलं होतं। आज सुद्धा आपण जर बघितलं तर काही प्रमाणात पाणी जे आहे ते इथे साचलेलं आहे। पाऊस जरी काहीसा ओसरलेला असला तरी मात्र पाण्याचा निचरा हा झालेला नाहीये। वसई विरार, नालासोपारा या ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालंय। मी आता नालासोपारा स्टेशनच्या पूर्वच्या भागामध्ये आहे। स्टेशन परिसर आहे। आपण बघू शकता मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी आता जवळपास गुडघ्याच्या वर पाणी आहे आणि थोडंसं आतमध्ये जर गेलं तर जवळपास छातीच्या वर पाणी आहे। आपण जर बघितलं तर परिस्थिती कशी आहे, कारण ही जर सायकल बघितलात तर पूर्ण सायकल बुडालेली आहे आणि दुकानाची स्थिती जर बघितली तर दुकानं अर्ध्याच्या वर पूर्णपणे बुजलेले आहेत। पूर्ण परिसर जो आहे ही दुकानाचं जे मार्केट आहे हे गजबजलेलं मार्केट असतं, मात्र आता या मार्केटमध्ये पूर्णपणे शुकशुकाट आहे, कारण पूर्ण इमारत जी आहे ही अर्ध्याच्या वर जे खालचे दुकान आहेत हे पाण्याखाली गेलेले आहेत। हाच परिसर जो आहे संयुक्त नगर असेल, सेंट्रल पार्क, कॅपिटल मॉल या सगळ्या परिसरामध्ये जे आहे हे पाणी साचलेलं आहे। हा ईस्टचा परिसर आहे आणि या ईस्टच्या परिसरामधला पाण्याचा मात्र निचरा होत नाहीये, कारण अनेक वेळा काल मागच्या 4 दिवसापासून जी झालेली अतिवृष्टी आहे या अतिवृष्टीनं पूर्ण वसई विरार नालासोपाऱ्याचं जनजीवन जे आहे हे विस्कळीत झालेलं होतं आणि परिसर जर बघितला तर पूर्ण पाण्याखाली गेलेला आहे। आज सकाळपासून पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतलेली आहे, मात्र पाण्याचा निचरा झालेला नाहीये। पूर्ण दुर्गंधीयुक्त पाणी जे आहे हे या ठिकाणी आहे आणि त्यामुळं आता जर आणखी पुन्हा दुपारच्या नंतर जर पावसानं आपला जोर वाढवला तर पुन्हा कालची जी परिस्थिती होती, जो हाहाकार माजलेला होता, तोच परिस्थिती पुन्हा निर्माण होणार आहे। सध्या तरी जे नागरिकांचे या ठिकाणचे मोठ्या प्रमाणामध्ये हाल सुरू आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णासह विजय गायकवाड, TV9 मराठी, नालासोपारा।